तर मित्रांनो, हे बघा आपल्या आत्या काय करताय. आता आपण असे मस्त वेपर्स करू राहिलो. आता छान उद्या आहे ना पाणी उकळून आणि त्याच्यामध्ये छान वेपर्स करायचे. हे बघा ह्या पाण्यामध्ये ना बटाटे ना त्याच्यात टाकून ठेवलेत आपण. आत्या पण शिलताय, मी पण करत होते. हे बघा माझी मोठी मुलगी हाय, त्या पण मदत करताय आम्हाला. हे बघा त्यातले बटाटे दाखव. ते बघा ते बटाटे किती स्वच्छ आणि छान दिसत आहे, मस्त बघा साळू. बघा आपण आता बटाटे शिलून घेतले, पाण्यात टाकलेले आहे बघा, म्हणजे पांढरे फटक राहतात छान पांढरे स्वच्छ. चला आता आपण बाकीचे सोलून घेऊया बटाटे. बघा रात्रीचे 8 वाजलेले, जेवायचं पण आहे आम्हाला अजून. हाय हाय मित्रांनो, वेपर्स बनवून पाण्यात ठेवणार आहेत आम्ही, नंतर जेवण करणार आहे. मग तुम्हाला उद्या दाखवू, आम्ही बनवल्यावर दाखवू परत. आपले बटाटे पूर्ण शिलून झालेत आता, म्हणजे पूर्ण सालं काढून घेतलेत आपण स्वच्छ. आणि हे बघा 2 ठिकाणी केलेत आपण, स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला. त्या बटाट्यात पाणी घेतं आपल्या आत्या अजून. आता पहिल्या पाण्यामध्ये आपण बटाटे टाकून स्वच्छ भिजत ठेवले होते, नंतर पूर्ण त्याचे सालं काढून घेतले आपण, पूर्ण सालं. आणि आता याचे चिप्स करून घेतले, ते वेपर्स करून घेतले. पाहू शकता किती छान आहे. हे बघा याच्यात सुद्धा पूर्ण गोल गोल बटाटा आहे बघा. याचे चिप्स खूप छान होते ना. हे बघा आता हे रात्रभर पाण्यात ठेवायचे तर आपल्याला. आता ह्या पाण्यातून आपण स्वच्छ दोन्ही पाण्यात बदलून घेतलेत. आता त्या टापाट आपल्याला पुन्हा एकदा टाकायचे. चला दाखवते तुम्हाला. हे बघा दोन्ही पाण्यातून स्वच्छ काढून घेतलेत आपण. आता या टापाट टाकलेत आपण. आता हे रात्रभर आपल्याला असेच ठेवायचे आणि मग सकाळी उकडायचे आपल्याला. हे बघा मला दाखवणार आहे, चुलीवरच करायचे आपल्याला. इथं आमची गाडी आहे. चला मग बाय. चला हे बघा आपल्या आत्या आहे ना वेपर्स किती सुंदर बनवले बघा. आपण रात्री केलेले आहे आणि पाण्यात ठेवलेले रात्री. बघा आता किती छान झाले ते. आता हे आपल्याला शिकून घ्यायचे. हे बघा बघा छान आले का. या मग बरं का उपास आमच्या रात्रीच आहे ना आम्ही हे पडते वेपर्स, त्याच्यामुळे करावं लागतं ते दररोज. स्वच्छ 2-3 पाण्याने रात्रीच आम्ही सोलून ठेवले होते ते बटाटे पूर्ण. बनवून ठेवले रात्री आणि वेपर्स पण करून ठेवले पाण्यामध्ये रात्रभर होते. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले होते. बघा ते बघा तिकडं चुलीवरच चालू आहे. किती गोल गोल आहे पहा. बघा छान झालेत. किती किलोचे आते ते. किती किलो. हे 12 किलो बटाटे होते आणि त्याचे आपण एवढे वेपर्स बनवलेले. बघा सकाळचे 8 वाजलेले. बघा आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आत्या घेऊन चालल्यात आता. चला आपण जाऊया तिकडं. ते बघा आत्या टाकताय आता. पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बरं का. उकळून घेतले पाणी छान. दोनदा शिजवायचे आपल्याला तेवढे बटाटे. वेपर्स असे बटाट्याचे वेपर्स नक्कीच करून पहा. रात्रभर पाण्यात ठेवायचे. बघा सकाळचं वातावरण आहे, किती वारं सुटलेलं आहे.
मुलींना पण शाळेत जायचं आहे. हे बघा आता झाकण ठेवले आत्याने 5 मिनिटं. हे बघा आपले वेपर्स झालेत आता. आत्या काढताय. बघा मंडळी कशी काय झाली वेपर्स. बघा छान दिसतंय का. बारलीवर ठेवा आता वापला. थोडेसे शिजवायचे राहते फक्त ते, नाही तर तुकडे पडतात पुन्हा. हे बघा गोलच्या गोल राहिलेले तुकडे नाही पडले. आणि बघा वाफा किती चालत गरम गरम. हे पहा ते बघा ते भाजीवर टाकायचे आपल्याला आता, म्हणजे पाणी निथरून जाईल मग आपल्याला घरात टाकायचे पुन्हा. हे बघा आमचा बाहेरचा परिसर. ते पहा आपल्या आत्याबाई आता येतील बरं का इकडं. आता असेच टाकून द्यायचे आपल्याला फक्त पाणी निथळायला, आणि नंतर मग एक एक करून वाळत घालायचं आपल्याला. आता दीदीला सांगा. दीदीला सांगते आता. हे बघा किती वारा सुटलेले बाहेर. हे बघा माझी दीदी आहे. जवळ जवळ टाक बेटा. हे बघा इकडं आत्या काढत आहे. पहिल्यांदा शिजवल्या ह्या पाण्यातून काढले, त्या पाण्यात टाकले आत्याने पुन्हा. स्वच्छ 2-3 पाणी धुतल्यामुळे बटाट्याचा रंग पण छान येतो, काळे वेपर्स होत नाही. पिवळा कलर येतो किंवा पांढरा कलर येतो, नाही तर मग काळपट कलर येत राहतो स्वच्छ नाही धुतले तर. पहा दीदी आमची किती छान टाकते. हे बघा आता पुन्हा चालल्या ते वेपर्स टाकायला. हे बघा आता टाकताय आता. त्याच पाण्यात टाकायचे पुन्हा आपल्याला. मिठाचं पाणी असतं ना ते, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण, त्याच्यात दुसरं पाणी ठेवायची काही गरज नाही आपल्याला. त्याच पाण्यामध्ये पुन्हा शिजून घ्यायचे थोडेसे. इकडं दीदी पा आपली गरम येते ती एक एक करून टाकते. शाळेत जायचं त्यांना 9:30 वाजता. हे बघा झाकण ठेवलेलं आहे आत्याने. हे बघा एवढे उरले ना, अजून त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा टाकले आपण, अजून तिसऱ्यांदा पण टाकायचे आपल्याला पुन्हा एकदा. आपण बाहेर वेपर्स टाकले होते, पण बाहेर खूप वारं होतं, उडायला लागले होते वेपर्स पूर्ण, त्याच्यामुळे मध्ये टाकते. ते बघा परी पण टाकते आपली, दीदी पण आहे. फॅन खाली छान वळते ना. आता बाहेर टाकायचे होते आपल्याला, पण बाहेर खूप वारं आहे, त्याच्यामुळे आता मध्येच टाकायचे. हे बघा तिघे अजून आता टाकताय. आता तोपर्यंत मी मुलींचा आहे ना डब्बा करते. मुलींना 9:30 वाजता शाळेत जायचं आहे आता, तोपर्यंत टाकून घेतील तिघीजणी. हे बघा 9 वाजलेत.
त्याच्यामुळे मला आता डब्बा करायचा आहे. टाका तुम्ही तिघी जणी बरं का आता. हो हो, मुलींचा डब्बा घ्या करून लवकर. हे बघा पोरी पण चालल्या शाळेत आता. वेपर्स टाकून झाले, अजून बाकी आहे. वेपर्स टाकल्या शाळेत चालल्या आता. तेव्हा आत्यानं दुसरे वेपर्स आणले आपल्याला, आता मध्ये घ्यायचे ते. बाय बाय दीदी. बाय बाय. राहते आमची छोटी परी दीदी. बाय. हे बघा काढून आलं आत्याने, अजून काढताय आत्या आपल्या. ते बघा मुली गेल्या आता शाळेत. बाहेर का किती वारा सुटलेले. हे बाय आमच्या ताई आलेल्या आहे बरं का आता. हे बघा आमच्या ताई आहे बरं का त्या. तेव्हा त्या आणताईमध्ये बरं का आता. दोघे मायलेकीकडून करून घ्यायचं आहे आपण आता. हे दोनदा काढून झाले आपले वेपर्स. आता एक तिसऱ्यांदा टाकतोय आपण. 11 किलोचे वेपर्स आहे, त्याच्यामध्ये एकदम नाही होते पातेल्यामध्ये. आता झालं आपलं शेवटचेच आहे. पातेल्यात तर 3दा करावं लागलं आपल्याला. आता पुन्हा झाकण ठेवून 5-10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे बटाटे. चला तोपर्यंत आपण आता मध्ये टाकून घेऊयात. थोडं मीठ टाकताय आता, कारण 2दा उकळून झालं ना. पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं तिसऱ्यांदा याच्यात. चला मग आपण आता मध्ये टाकूया. तेले भारी मग हे पापले वेपर्स. मग आमच्या ताई टाकताय आता. आत्या पण येते ना आता, मी पण टाकणार आहे आता. चला हे बघा आत्या टाकताय, ताई पण आपले. ही साडी भरली का मग आपल्याला त्याच्यावर पण टाकायचे पुन्हा. बघा 9:30 वाजले, मुली पण गेल्या शाळेमध्ये आत्ताच. हे बघा याच्यात पुन्हा टाकून झाले आता. याच्यावर टाकते. कसं काय आले आपले वेपर्स? छान आले का? आवडल्यास आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. भारी आली. आता कसं आहे, नातींना खूप आवडत्या. आई आपल्याला कधी करायचे, आई आपल्याला कधी करायचे वेपर्स. आपल्याला तू काहीच करीना. म्हटलं चला आपण ना बटाटे आणू एकदा वेपर्स तो आहे की. उद्या तुम्हाला कोड्या पण दाखवणार आहे बरं का. आज पिळणार गाळणार आहे आमच्या ताईच्या कोड्या उद्या. तो पण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. मस्त आवड असं असं करीत चालायचं थोडं थोडं. ऐक ना, तिकडं नंतर टाकू आपण. आता इकडंच टाकून घे सर. बाजू नंतर करू आपण. आपले वेपर्स टाकून झालेत आता. हे बघा आपले वेपर्स किती छान दिसत आहे पा. हे बघा पूर्ण झालेत आपले. 11 किलोचे वेपर्स होते आपले. किती छान दिसत आहे पा. ते बघा आत्या पण आल्यात. माझ्या मंडळी किती छान पपई. अजून पण पपई आहे, पण ते पिकलेलं नाही अजून. पाते पपई किती छान निघाली पा पपई. बघा किती सुंदर पपई. हे बघा वेपर्स पण झाले आपले आता. आता आपल्याला आहे ना, इथं ताई आहे त्यांच्या ना
कोडा आहे उद्या, त्या पिळायला जायचं आहे आपल्याला. तो पण व्हिडिओ टाकणार मी तुम्हाला कोड्यांचा. चला मग दाखवते तुम्हाला वाळल्यावर. हे बघा आपले वेपर्स तयार आहे. आता दिवसभर फॅनखाली वाळले होते. पुन्हा आपण काल आहे ना टेरेसवर नेऊन ठेवले होते. बघा किती छान वाळलेत आपले वेफर्स. हे बघा, बघा 11 किलोचे वेपर्स होते आपले. पहा किती छान झालेत. आता उद्या शनिवार आहे, तुम्हाला तळून दाखवते मी उद्या. किती छान आपले किस पण दाखवणार आहे तळून तुम्हाला. तो पण नव्हता दाखवला ना, तो पण दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा किती छान वाजता आवाज पहा. कडकडत वाळलेत मस्त. हे बघा खूप छान लागतात हे तळल्यावर. हे बघा. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा वेपर्स कसे झाले आमचे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.